मतदार चोरी शक्य आहे का आणि जर हो तर आपला निवडणूक आयोग किती सुरक्षित आहे? राहुल गांधी सारखे नेते म्हणतात की एकाच ऍड्रेसवर शेकडो मतदार नोंदवले जातात. सुप्रीम कोर्टालाही हरियाणाच्या पानिपत मध्ये ईव्हीएम निकाल बदलावा लागला. विरोधक सातत्याने ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदार यादीवर बोट ठेवतात. म्हणजे खरंच आपली लोकशाही धोक्यात आहे का? चला सविस्तर समजून घेऊया. भारताचे निवडणूक आयोग हा स्वतंत्र घटनात्मक संस्थान आहे. सरकारपासून वेगळं, पूर्ण स्वतंत्र. सुरक्षेची सगळी यंत्रणा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट म्हणजेच तुम्ही दिलेलं मत योग्य नोंदवलं आहे की नाही हे तुम्हाला लगेच दिसतं. रँडमायझेशन, कुणालाही माहिती नसतं की कोणत्या बूथवर कोणती मशीन जाणार. फ्लाइंग स्क्वॅड्स, ऑब्झर्व्हर्स, पोलिंग एजंट्स, तिहेरी सुरक्षा आणि यात सगळं मोठं म्हणजे सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. मग वाद का होतात? ईव्हीएम वर आरोप केले जातात की ते हॅक होऊ शकतं, पण हे वास्तव आहे का? ईव्हीएम ही इंटरनेटला जोडलेली नसते. ती एक स्टँडअलोन मशीन आहे. म्हणजेच वायफाय, ब्लूटूथ, नेटवर्क काहीही नाही. त्यामुळे बाहेरून छेडछाड करणं अशक्य आहे. दुसरा मुद्दा, मतदार यादी. इथेच खरंच जास्त वेळ घोळ होतो. नाव गायब होतात, डुप्लिकेट नोंदणी राहतात. स्थलांतरामुळे एका ऍड्रेस अनेक नाव जमा होतात. राहुल गांधी यांनी सांगितलं की काही ठिकाणी एकाच ऍड्रेसवर शेकडो मतदार नोंदवले आहेत आणि काही ऍड्रेसवर डझनभर मतदार सापडले. व्हीव्हीपॅट स्लिप थेट मतदाराला दाखवलं जातं. कोर्टात कुठलाही निकाल चॅलेंज करता येतो. म्हणजेच प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आहे. चुका आणि घोळ होतातच, आरोप सुद्धा होतात. पण भारताचा निवडणूक आयोग जगातील सर्वात मजबूत संस्था आहे. तर मंडळी, राहुल गांधींनी जे मुद्दे मांडले, डुप्लिकेट वोटर, सेम ऍड्रेस एंट्रीज, हे नक्कीच लक्ष घेण्यासारखे आहे. पण त्यावर उपाययोजना आहेत आणि त्यावर आयोग काय करतं? तुमचं मत काय आहे? निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा की अजून सुधारणा करायला हवी? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.